श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा लवकरच आलेली आहे. सण हा सौभाग्याचा, सण हा आनंदाचा. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या आत्ताच खूप 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 साऱ्या शुभेच्छा. बघा, वटपौर्णिमा आलेली आहे, तर त्यानिमित्त वटपौर्णिमेसंबंधी एखादा सण आला की त्याच्या निमित्त आपल्याला भरपूर प्रश्न मनामध्ये उभे राहतात. म्हणजे बघा, वटपौर्णिमा आलेली आहे तर आमचा मासिक पिरियडचा तिसरा चौथा दिवस चालू आहे. चौथा दिवस असेल तर आम्ही डोक्यावर आंघोळ करून पूजा केली तर चालेल का? मासिक पाळी असेल, तिसरा चौथा दिवस असेल किंवा फ्लो सुरू आहे, तर अशा वेळेस आम्ही काय करावं? सुतक वगैरे आलं, विटाळ आला तर काय करावं? त्याच पद्धतीने गरोदर स्त्रियांनी वडाची पूजा करावी का? वडाला फेऱ्या घालाव्या का? व सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांचा आवडता प्रश्न, रंग कोणता शुभ आहे? या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. नक्कीच खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळून जातील. वटपौर्णिमा आलेली आहे 10 तारखेला. 10 तारखेला सकाळी 11:36 वटपौर्णिमेला सुरुवात होणार आहे. पौर्णिमा संपणार आहे 11 जूनला. बघा, 11 तारखेला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:14 पौर्णिमा असणार आहे. तर वटपौर्णिमा आपल्याला 10 तारखेला साजरी करायची आहे. तर या संबंधीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. नक्कीच त्या व्हिडिओला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.